ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण डोंबिवली परिसर हा नाशिकखोराचा अड्डा बनला असून जागोजागी नशेखोर, चरस, गांजासह अनेक व्यसन करत असल्याचं दिसून येत आहे। मात्र गेली काही दिवसांपासून कल्याण झोन 3 पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करत नशेच्या वस्तू सप्लाय करणाऱ्या व नशा करणाऱ्या नशेखोरावरती कारवाईचा बडगा उचललाय। पोलिसांची कारवाई पाहता आता नशेसाठी इतर वस्तू नाही तर या नशेखोरांनी चक्क खोकला आणि सौम्य ते मध्यम वेदनावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे औषधाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे। अशाच प्रकारे काल रात्री कल्याण डोंबिवलीतील झोन 3च्या पोलिसांच्या विशेष पथकाने नशेच्या पदार्थांच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई केली। शिव मंदिर रोडवरील पत्री पुलाजवळ कचोरे गावात 2 आरोपी इरफान इनामदीन शेख आणि सोहेल हारून शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून 192 बॉटल कोडीन फॉस्फेट सिरप बेकायदेशीरपणे घेऊन जात असताना जप्त केलाय। या सिरपचा वापर ते नशेसाठी करत असून परिसरातील नशेखोरांना दुकानाच्या भावापेक्षा जास्त किमतीने विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे। सध्या पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 क 22 क अंतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपींना डॉक्टरांच्या रिसिप्टशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात कोडीन फॉस्फेट सिरप कोण देत आहे व हे सिरप कोणाला विकत होते याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।